आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण जवळपास 95% भरलंय. तर खबरदारी म्हणून प्रवरा नदीपात्रामध्ये 12,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भंडारदरा, निळवंडे आणि भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळं संगमनेर शहरातील प्रवरा, म्हाळुंगी आणि नाटकी नद्यांची पाणी पातळी झपाट्यानं वाढली आहे. उत्तरनगर जिल्ह्याला वरदान ठरलेलं भंडारदरा धरण आणि निळवंडे धरण ओव्हरफ्लो झालंय. तांत्रिकदृष्ट्या ही धरणं 95% पेक्षाही जास्त भरलेली आहेत. जुलै महिन्यात संपत नाही तोच यंदा ऑगस्टचा जो धरण भरण्याचा जो विक्रम आहे तो यंदा मोडीत निघालेला आहे. आणि आपण बघू शकता माझ्या पाठीमागे प्रवरा नदीला मोठा पूल आला आहे. संगमनेर खुर्द मध्ये जो छोटा पूल आहे हा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण, त्याचबरोबर निळवंडे धरण या घाट माथ्यावरती तुफान पाऊस झाल्यानं या धरणं, हे जे दोन्ही धरणं आहेत ही अतिशय मोठ्या प्रमाणावरती भरल्यानं प्रवरा नदी पात्रात याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. आणि संगमनेर खुर्दकडे जाणारा जो छोटा पूल आहे हा पूल पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे. येथील वाहतूक बंद केलेली आहे. नगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल यांनी बॅरिगेटिंग करून हे संपूर्ण जे धोकादायक क्षेत्र आहे या ठिकाणी बॅरिगेटिंग केलेली आहे. हा नदीवरील पूल पाहण्यासाठी आसपासचे नागरिक मोठी गर्दी करतायत. जवळपास या भंडारदऱ्याच्या सिपले गेट मधून 12,210 क्युसेक्सनं हे पाणी प्रवरा नदी पात्रात सोडण्यात आलेलं आहे. आणि निळवंडे धरण भरल्यानं या ठिकाणची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढल्यानं हा या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे. आणि भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जवळपास 110 मिली पाऊस या ठिकाणी पडलेला आहे. आणि साधारणतः घाटघर मध्ये 115 मिलीमीटर, त्याचबरोबर रतनवाडीमध्ये 114 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. आणि जे पांजर जे गाव आहे कौसुबाई शिखराच्या पायथ्याशी ती दरड कोसळल्यानं अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती हा पाऊस कोसळत असल्यानं हा जो विसर्ग आहे हा टप्प्याटप्प्याने वाढवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. संगमनेर नगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल यांच्या वतीने नागरिकांना जे धरण क्षेत्र आहे, नदी पात्राचं जे क्षेत्र आहे या ठिकाणी वरती जाऊ नये असं आव्हान या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाने केलंय. प्रवरा नदीच्या पुरामुळे संगमनेर खुर्दकडे जाणारा छोटा पूल आणि रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला गेलाय. पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये असं आवाहन मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केलंय. संगमनेर शहरातील नागरिकांना असं आव्हान आहे की भंडारदरा धरण पूर्ण भरून आता निळवंडे धरण देखील 94-95% भरलेलं आहे. काल दिनांक रविवार 26 जुलै पासून आपल्या प्रवरा नदीमध्ये 12,000 13,000 अशा प्रमाणात निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. 13,000 क्युसेक प्रति तास या प्रमाणे फ्लो चालू आहे. त्यामुळे प्रवरा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी वाढून आपला संगमनेर खुर्दला जो जाणारा पूल आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे. आणि त्याच्या लगतच्या रस्त्यावर पाणी आलेलं आहे. तरी नागरिकांना आव्हान आहे की त्या नदीच्या कडेला जाऊ नये. काही वेळा नागरिक आहे ना पाणी पाण्यासाठी नदी पात्राच्या कडेला गर्दी करतात, ती करू नये. आणि आपली वाहनं नदी पात्राच्या कडेला घेऊन जाऊ नये. नदी पात्राकडच्या कडेला जे रहिवासी आहेत त्यांनी त्या पाण्याचा अंदाज घ्यावा. आता आम्ही त्यांना आवाहन केलेलंच आहे. त्याचप्रमाणे नगरपालिकेचा आपत्कालीन नंबर देखील प्रसिद्ध केलेला आहे. तो आमचा MSFचा हेल्पलाईनचा नंबर आहे. कुठल्याही प्रकारची अडचण आली, कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्या नंबरला आम्हाला संपर्क साधावा असं संगमनेर शहरातील नागरिकांना आम्ही आवाहन करत आहे. आणि स्वतःची काळजी, लहान मुलांची काळजी, वृद्धांची काळजी नदी पात्राच्या कडेला जाणाऱ्या राहणाऱ्या लोकांनी घ्यावी असे आम्ही आवाहन करत आहोत. निश्चितच नदी पात्राचे जे लगतचे लोक आहेत, रहिवासी आहेत, त्यांनी काळजी घ्यावी. आणि हवामान खात्यानं हा पाऊस 5 ऑगस्ट पर्यंत चालेल असं भाकीत या ठिकाणी वर्तवलेलं आहे. आणि हे दोन्ही धरणं तांत्रिकदृष्ट्या भरल्यानं प्रवरा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती विसर्ग सुरू आहे. नगरपालिकेचे मुख्य अधिकारी दयानंद गोरे, नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे
यांच्या सूचनेनुसार नदीकाठच्या साईनगर, घोडेकरमळा आणि देवाचा मळा या सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. पूरग्रस्त भागांची स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महसूल अधिकाऱ्यांकडून थेट पाहणी केली जात असून आपत्कालीन यंत्रणा 24 तास तैनात आहे. बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. केएम हॉस्पिटल, संगमनेर. माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा. 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स. हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन. त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा. सर्व शासकीय योजना उपलब्ध. अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99 532 99 532.